नमस्कार. अहम सेंटर फॉर थेरपीच्या युट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी अशी गोष्ट कव्हर करणार आहे जी माझ्या प्रेग्नन्सी बद्दलच्या वाचनात आणि शोधात सगळ्यात जास्त मला वाचायला मिळाली होती. ती म्हणजे मूड स्विंग्स आणि मूड फ्लक्च्युएशन्स. की पूर्ण प्रेग्नन्सीच्या प्रवासामध्ये शरीरामध्ये होणाऱ्या बदलांमुळे, हॉर्मोनल अप्स अँड डाऊन्समुळे मूड स्विंग्स, मूड फ्लक्च्युएशन्स हे बायकांना अतिशय कॉमन असतात, असं मी असंख्य पुस्तकांमध्ये किंवा इव्हन मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये त्याचं थोडंसं फनी रूपांतरण सुद्धा केलेलं बघितलंय. सो त्याच्यावरच्याच काही टिप्स अँड ट्रिक्स मी आज शेअर करणार आहे आणि ॲज ऑलवेज ह्या सगळ्या टिप्स मी आधी स्वतःवर वापरलेल्या आहेत. सो यू कॅन ट्रस्ट की दीज डेफिनेटली वर्क आणि आय होप दॅट यू एन्जॉय. सो चला आपण बघूया. व्हिडिओतली जी सगळ्यात पहिली गोष्ट मी सांगणार आहे ती ऐकून कदाचित तुम्ही मनोमन हसाल, कारण सगळ्यात पहिली पायरी ही की त्या मूड स्विंग्स आणि मूड फ्लक्च्युएशन्सना ऍक्सेप्ट करणं, अँटिसिपेट करणं आणि त्याचा खूप मोठा बाऊ न करणं. कारण पूर्ण प्रेग्नन्सीच्या प्रोसेसमध्ये आपले हॉर्मोन्स वरखाली होत असतात, आतमध्ये अनेक बदल होत असतात. तर त्याच्यामुळे असं कसं आपण एक्सपेक्ट करावं की रोजचा दिवस सारखा दिसेल. म्हणजे इव्हन नॉन प्रेग्नंट पीपल विल नॉट एक्सपिरियन्स दिस. नॉर्मल लोक सुद्धा म्हणतील की हो, आम्हाला कधी कधी छान वाटतं, काहीतरी उदास वाटतं, काहीतरी उगाचच कारण नसताना चिडचिड होते, आणि ऑल ऑफ दॅट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ बिंग अ लाईफ. सो इफ दॅट इज ट्रू फॉर देम, इट इज मोर सो ट्रू फॉर इव्हन पीपल हु आर गोइंग थ्रू प्रेग्नन्सी. सो एकदा ह्याला तुम्ही ऍक्सेप्ट केलं की हा बाबा ठीक आहे, असं कधी ना कधीतरी होऊ शकतं की मला इतकं ग्रेट वाटत नाहीये आणि काही कारण नसताना उगाच सगळ्यावर चिडचिड होतीये माझी. सो इट्स ओके, आय विल एक्सपेक्ट दॅट, आय विल ऍक्सेप्ट दॅट, आणि मग त्याच्यावर काय करायचं आहे त्याचा मी विचार करेन. सो बघूया आता की त्या मूड स्विंगना ऍक्सेप्ट केल्यावर मग काय करायचं. सो मला काय वाटतं ना की ज्या वेळेला आपला मूड वाईट असतो किंवा आपल्याला अतिशय अँशियस वाटत असतं, खूप जास्त उदास वाटत असतं, त्यावेळेला एक चष्मा घातल्यासारखं लेअर कुठेतरी निर्माण होतो की आपले प्रत्येक विचार, आपल्या प्रत्येक पर्स्पेक्टिव्ह त्या चष्म्यातून आधी आपल्याला मिळत असतात. आणि त्याच्यामुळेच मला असं वाटतं की तो चष्मा काढल्यानंतर सुद्धा आपल्याला तसंच वाटतंय का, आपण त्या गोष्टीचा तसाच विचार करतोय का, हे पडताळणं अतिशय महत्वाचं आहे. लेट मी एक्सप्लेन दिस अ लिटल बिट मोर. तुम्ही असं समजा की ज्या वेळेला अँशियस वाटत असतं त्या वेळेला जे विचार मनात येत असतात ते त्या अँझायटीचं बाय प्रोडक्ट असतात, करेक्ट? सो ह्याचाच अर्थ की ते विचार अँझायटी निघून गेल्यानंतर मोस्ट लाईकली तुम्हाला मनामध्ये येणार नाहीत. उदाहरणार्थ, जो एक माझ्या मनात जो विचार असतो, जो वारंवार जेव्हा मी अँशियस असते किंवा माझा दिवस फार चांगलाच नसतो जात, त्यावेळेला माझ्या मनात हा विचार येतो की हे जो काही निर्णय आपण घेतला आहे तो नक्की बरोबर आहे ना, आणि आता हे एवढं सगळं आता आयुष्यामध्ये एवढं मोठं स्थित्यंतर आणि हे सगळं आपल्याला जमेल ना, आपल्याला पचेल ना, आपल्याला त्या मुलाला चांगलं बालपण देता येईल ना, हे असे असंख्य विचार मनामध्ये गर्दी करतात. आणि त्याच विचारांमधले काही विचार अतिशय एक्स्ट्रीमचे सुद्धा असतात. आणि मग त्यावेळेला मला असं नक्की प्रकर्षाने जाणवतं की हा विचार माझा नाहीये, हा विचार त्या भावनिक चष्म्यातून आता माझ्याकडे येतो आहे. सो आपला आधीचा मुद्दा काय होता की नॉर्मलाइज करा. तुम्हाला जर कधीतरी वाईट वाटत असेल, कधी अँशियस वाटत असेल, दिवस चांगला जात नसेल तर त्याला नॉर्मलाइज करा. पण नॉर्मलाइज करा ह्याचा हा अर्थ होत नाही की त्यावेळेला मनात जे जे येत असतं त्याला आपण खरं समजून ते तसंच आहे आणि मी आता असंच वागलं पाहिजे असा त्याचा आपण अर्थ काढावा, करेक्ट? दुसरी गोष्ट जी होऊ शकते ती म्हणजे की प्रत्येक विचार जो मनात येतो त्याने असं वाटू शकतं की येस, दिस इज अ ट्रू रिप्रेझेंटेशन ऑफ माय रियालिटी आणि अ ट्रू रिप्रेझेंटेशन ऑफ माय फ्युचर. नाउ दीज टू मिस्टेक्स आय डेफिनेटली वॉन्ट यू टू अवॉइड. कारण हे इतके फ्लक्च्युएटिंग स्टेट्स ऑफ माइंड असतात. रात्री असं वाटत असतं, सकाळी उठेपर्यंत मूड बरा झालेला असतो, शांत झालेला असतो, आणि असं अचानक वाटून जातं की अरे बापरे, काल आपण असा विचार का करत होतो आणि आता तर मला असं बिलकुल वाटत नाहीये. पण in that moment, that fear goes on increasing more and more if we believe that it is true. सो रिपीट आफ्टर मी. अँशियस वाटत असताना, मूड फ्लक्च्युएट होत असताना जे जे विचार येतील त्या प्रत्येक विचाराला मी ग्रेन ऑफ सॉल्टने घेणार. म्हणजेच काय की तो इमिजिएटली खरा आहे असं न समजता आय एम गोइंग टू रिमाइंड माय सेल्फ दॅट दिस इज व्हॅलिड. आता मला जे वाटतंय ते व्हॅलिड आहे, मात्र हे विचार माझ्या वर्तमान काळाचे किंवा भविष्य काळाचे ॲक्युरेट रिप्रेझेंटेशन नाही आहेत. हे विचार फक्त आता ह्या चष्म्यामुळे येत आहेत आणि हा चष्मा निघून गेल्यानंतर ते विचार बदलणार आहेत. सो दॅट इज माय सेकंड पॉइंटर फॉर यू इन टुडेज व्हिडिओ.
आता जी मी टेक्निक तुम्हाला सांगणार आहे ती मी अनेकदा थेरपीमध्ये वापरते आणि ऍक्सेप्टन्स अँड कमिटमेंट थेरपी या थेरपी शाळेतली ही सगळ्यात प्रॉमिनंटली यूज टेक्निक आहे. त्याचं नाव आहे डिफ्युजन. आता ज्या क्षणी मी हा शब्द उच्चारते आय एम शुअर तुमच्या मनात एक बॉम्बचं चित्र निर्माण होत असेल ज्याला कोणीतरी जाऊन डिफ्यूज करते आणि दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट इट मीन्स. काही काही क्षणांमध्ये ज्या वेळेला आपल्याला अँशियस वाटत असतं किंवा ऍजिटेटेड वाटत असतं त्यावेळेला स्वतःचे विचार बॉम्ब सारखेच वाटू शकतात की त्याचा कुठल्याही क्षणी त्यांचा विस्फोट होणार आहे आणि माझा सगळा सर्वनाश होणार आहे. सो त्यांना डिफ्यूज करणं म्हणजे काय तर टू अंडरस्टँड 2 व्हेरी इम्पॉर्टंट थिंग्स. पहिलं म्हणजे आपला मेंदू इव्होल्युशनरी जर आपण पॉइंट ऑफ व्ह्यूनी थोडासा त्याला समजायचा प्रयत्न केला तर आवर ब्रेन वॉज बिल्ट टू अँटिसिपेट थ्रेट्स अँड टू प्रोव्हाइड सोल्युशन्स फॉर इट. जर ते मेंदूने केलं नसतं तर आज आपण इतके पिढ्यानपिढ्या पुढे जगलो नसतो. नाउ द थिंग इज आपल्या सध्याच्या रोजच्या आयुष्यात सतत आपण थ्रेट्सना सामोरे जातच नसतो. आवर थ्रेट्स आर मच मोर स्मॉलर और दे आर मच मोर सटल दॅन बिफोर. पण हा जो मेंदू आहे ही और शी हॅज नॉट कॉट अप टू इट येट. त्यामुळे व्हॉट द ब्रेन डज इज की फ्युचरमध्ये येणारे थ्रेट्स किंवा एखाद्या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये काय 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 चुकीचं होऊ शकतं त्या सगळ्याची अशी यादी मेंदूला तयार करायला भयंकर आवडतं आणि इन अ मोमेंट ऑफ इमोशनल मूड स्विंग ती यादी आणखीनच मोठी वाटू लागते. सो द फर्स्ट थिंग यू नीड टू नो इज दॅट दिस इज अ परफेक्टली नॉर्मल थिंग दॅट युअर ब्रेन इज डुईंग. इट इज नथिंग ॲबनॉर्मल. आणि दुसरी गोष्ट अशी की बिकॉज द ब्रेन इज जस्ट डुईंग इट्स जॉब अल्टिमेटली इट इज ट्राईंग टू प्रोटेक्ट यू. त्यामुळे जर का तुम्ही तुमच्या मनातल्या सगळ्यात निगेटिव्ह सगळ्यात भीतीदायक विचारांना सुद्धा असं जर त्यांना अँगल देऊ शकलात की ओ दिस इज माय ब्रेन ट्राईंग टू प्रोटेक्ट मी, हे आता त्याला मेंदूला असं वाटतंय की असा विचार करून मला बरं वाटणार आहे, पण तसं नाहीये. उलट त्यांनी मला स्ट्रेस जास्त वाटतोय. विच इज वाय आय नीड टू राईट नाव से की आता जे काही विचार माझ्या मनात येत आहेत लेट मी नॉट अग्री विथ देम, लेट मी ऑल्सो नॉट डिसअग्री विथ देम. त्यांना मी थोडा वेळ बॅक बर्नरवर ठेवून देते. आय विल कम बॅक टू दिस इन सम टाइम. आणि ह्याचं सगळ्यात फेवरेट उदाहरण माझं म्हणजे आपण पोळ्या करताना किंवा पुऱ्या करताना कुठलंही पीठ जेव्हा आपण भिजवतो बेसिकली त्या रेसिपीमध्ये असं सांगितलं जातं की ह्याला थोडा वेळ तुम्ही रेस्ट करायला ठेवा, एक 10-20 मिनिटं झाकून ठेवा आणि मग वापरायला घ्या. इमॅजिन व्हॉट विल हॅपन इफ यू डू दिस विथ युअर ओन थॉट्स. कसं होईल जर प्रत्येक मनात जे ऍटलिस्ट इफ नॉट प्रत्येक ऍटलिस्ट जे विचार स्ट्रेसच्या मुळे येतात किंवा अँशियस असल्यामुळे येतात त्या प्रत्येक विचाराला जर आपण असं म्हणू शकलो की आत्तासाठी लेट मी कीप दिस असाइड, एक 10 ते 20 मिनिटांनी मी परत येते, मी परत त्या विचाराला त्याचा मागोवा घेते की ओके डज दिस थॉट मेक सेन्स टू मी ऑर नॉट, आणि मग मी फायनली ठरवते की मला अग्री करायचंय का डिसअग्री करायचंय. पण दिस डिले ऑफ द थॉट्स डज 2 थिंग्स फॉर यू. पहिलं म्हणजे इट रिड्युसेस द अमाऊंट ऑफ थॉट्स दॅट यू हॅव टू थिंक अबाउट. कारण बऱ्याचदा एक 20 मिनिटं अर्धा तास गेल्यावर असं लक्षात येतं की हा विचार एवढा खरं म्हणजे मोठा नाहीये, हे उगाचच येऊन गेलं होतं माझ्या मनात, त्यामुळे ह्याचा आणखीन विचार करण्याचीही गरज नाहीये. सो असं केल्याने जर 10 विचार असतील तर ऑलरेडी त्यातले 4-5 निघून जातात. आणि सेकंड थिंग इट डज इज की तुमच्या मेंदूवरचा इमोशनल लोड ह्याच्यामुळे कमी होतो, विच इज व्हॉट हेल्प्स टू कीप युअर मूड स्टेबल थ्रू द प्रेग्नन्सी. सो कसं वाटते ही टेक्निक सांगा मला कॉमेंट्समध्ये. इथे जी आपली पुढची टेक्निक आहे ती अशी टेक्निक आहे जी मी अनेकदा थेरपी मधल्या माझ्या क्लायंट्सना सुद्धा देते, विच इज टू हॅव अन अँकरिंग इव्हेंट इन युअर लाईफ ऑर इन युअर डे. आता अँकरिंग ऍक्टिव्हिटीज म्हणजे काय की अशा काही गोष्टी ज्या तुम्ही नियमित स्वरूपात रोजच्या रोज करणार असाल आणि हे अदरवाईज सुद्धा मूड स्टेबिलायझेशनसाठी खूप चांगलं ठरतं. तर प्रेग्नन्सीतून आपण जात असताना तर डेफिनेटली ह्याचा उपयोग होतो. आणि का? कारण ज्या दिवशी आपल्याला असं वाटेल की अरे आज माझा मूड चांगला नाहीये, आज मला वाईट वाटतंय, आज मला टेन्शन आलंय, त्या दिवशी आपसुक आपण ज्या गोष्टींनी आपल्याला बरं वाटणार आहे त्या करायचं सोडून आपण अशा गोष्टी करतो ज्याने फक्त तात्पुरतं आपल्याला काहीतरी ते विचार बंद होतात किंवा एक क्षणिक आपल्याला बरं वाटतं, त्या गोष्टींकडे आपण खेचले जातो. आणि मग होतं काय की ती गोष्ट संपली करून, उदाहरणार्थ मी जर 2 चित्रपट पाहिले मागच्या बॅक टू बॅक कारण मला खूप अँशियस वाटत होतं आणि आय जस्ट वॉन्टेड टू डिस्ट्रॅक्ट मायसेल्फ असं म्हणून जर मी 2 चित्रपट पाहिले तर तेवढ्या वेळापुरतं मला छान वाटणार आहे, पण द मिनिट दॅट मूवी गेट्स ओव्हर ऑल दोज थॉट्स अँड इमोशन्स आर गोइंग टू कम बॅक. सो अशा ऍक्टिव्हिटीजकडे न जाता आपल्याला स्वतःला अशा ऍक्टिव्हिटीजकडे ढकलायचंय ज्याच्यातून अल्टिमेटली आपल्याला माहितीये की आपल्याला त्यांनी बरं वाटणार आहे आणि इन द लॉंग टर्म बरं वाटणार आहे, नॉट जस्ट इन द शॉर्ट टर्म. मग त्यावेळेला हा डिसिजन मेकिंग प्रोसेस करणं मुश्किल असतं. आपलं ऑलरेडी मूड खराब असताना टू मेक द डिफिकल्ट चॉईस टू डू समथिंग राईट इज व्हेरी हार्ड.
सो जर का तुमच्या रोजच्या रुटीनमध्ये जर 3 गोष्टी असतील ज्या तुम्ही बाय हुक और बाय क्रूक, माझा मूड कसाही असू दे मी त्या गोष्टी करणार आहे असं जर तुम्ही ठरवलं, तर इट हेल्प्स यू टू फाइंड ग्राउंडिंग, इट हेल्प्स यू टू काम डाऊन, टू स्लो डाऊन, आणि त्या निमित्ताने तुमचा मूड स्विंग सुद्धा तुम्हाला मग हँडल करता येतो. सो अँकरिंग ऍक्टिव्हिटीज म्हणजे काय असू शकतात? माझ्या जीवनामधल्या अँकरिंग ऍक्टिव्हिटीज ज्या मी पाळायचा प्रयत्न करते तो म्हणजे दिवसातून 10 मिनिटं का होईना आपली सगळी स्तोत्र म्हणणं, 10 मिनिटं का होईना मेडिटेशन करणं, जरी जिमला जायला वेळ मिळाला नाही किंवा दमायला झालं असेल एखाद्या दिवशी तरी घराच्याच खाली जाऊन ऍटलीस्ट 10 मिनिटं चालून येणं, माझी खोली आवरणं. माझ्यासाठी मला हे लक्षात आलंय की जरी मी एक नुसतं बेडशीट पण जर व्यवस्थित घातलं तरी मला त्याच्याने बरं वाटतं आणि इट हेल्प्स मी टू गेट आउट ऑफ माय हेड. आणि मग आणखीन थोडेसे हाय ऑर्डर गोष्टी ज्या मी करायचा प्रयत्न करते ते म्हणजे विचार लिहून काढायचे, भावना आपल्या मागोवा घ्यायचा की आपल्याला नक्की कसं वाटतं आहे आज, किंवा आर्ट जर्नलिंग करायचं. सो वेगवेगळे रंग घेऊन असं जे मनसोक्त जे काही करावं असं वाटत असेल ते कागदावर काढायचं. सो दीज थिंग्स हॅव हेल्प्ड मी टू मॅनेज माय मूड्स इवन ऑन डेज वेर आय मे नॉट बी फिलिंग दॅट ग्रेट. त्यामुळे तुम्ही आता हा व्हिडिओ पॉज करा आणि 2-3 गोष्टी अशा लिहून घ्या ज्या तुम्हाला तुमच्या अँकर ऍक्टिव्हिटीज करायला आवडतील. जर जहाजाला एका ठिकाणी थांबायचं असेल तर ते अँकर पाण्यामध्ये सोडतात जेणेकरून एक जहाजाला स्थैर्य येतं. सो तेच स्थैर्य आपल्याला ह्या ऍक्टिव्हिटीज मधून उद्धृत आहे. सो टेक अ मिनिट, पॉज अँड लेट्स सी व्हॉट इज द नेक्स्ट टेक्निक. तुम्हाला जर मला एक रामबाण उपाय द्यायचा असेल या व्हिडिओतून तर तो हा आहे, टेक इट 1 वीक ऍट अ टाइम. हे आयुष्याच्या प्रत्येक गोष्टीबद्दल लागू होतं, पण इवन मोर सो प्रेग्नन्सीच्या बाबतीत लागू होतं. कारण काय होतं की एकाच वेळेला जेव्हा आपण सगळ्या गोष्टींचा एकदम विचार करायचा प्रयत्न करतो, की आता उदाहरणार्थ मी आता माझ्या 4थ्या महिन्यात आहे प्रेग्नन्सीच्या. सो आता मी ठरवलं तर मी सगळ्याचा एकत्र विचार करू शकते की लेबरसाठी मी काय काय तयारी केली पाहिजे, मग हॉस्पिटलच्या बॅगेमध्ये मी काय काय टाकलं पाहिजे, मग त्याच्या आधी माझे पाय सुचतील का, मग मला व्यायाम करणं बंद करावं लागेल का, मग मला सेशन अजून किती दिवस घेता येतील, मग बाळाची डिलिव्हरी झाल्यानंतर बाळ हेल्दी तर असेल ना, बाळाला काही जॉन्डिस वगैरे नसेल ना, टू नेक्स्ट लेवल. लाईक आय कॅन गो ऑन लाईक दिस फॉर एव्हर. आणि जेवढा मी असा विचार करेन तेवढा मला असं वाटेल की नाही ह्याच्यावर अजून रिसर्च केला पाहिजे, ह्याची अजून तयारी केली पाहिजे, आणि दॅट इज गोइंग टू मेक मी मोर प्रोन टू हॅव्हिंग मूड स्विंग्स. सो मी राईट फ्रॉम द प्रेग्नन्सी स्टिक टर्न्ड पॉझिटिव्ह त्या क्षणापासून मी हा निर्णय घेतला होता की आय एम गोइंग टू टेक इट 1 वीक ऍट अ टाइम. आत्तासाठी या आठवड्याचा विचार करूया, जमलं तर फक्त आजचाच विचार करूया. आज काही त्रास होतोय का, आज मला काय तयारी करण्याची गरज आहे, आज मला कुठल्या गायनेकोलॉजिस्टची अपॉइंटमेंट बुक करायची आहे का, ओके आय विल डू दॅट. पण एनिथिंग अबव्ह दॅट आणि एनिथिंग बियॉन्ड इट जे खूप जास्त फ्युचरमध्ये पुढे आहे त्याचा मी आता विचार करणार नाही. सो मेक इट अ पॅक्ट, मेक अ कॉन्ट्रॅक्ट विथ युअर सेल्फ की जे विचार तुम्हाला खूप जास्त भविष्याचे विचार जर मनात गर्दी करायला लागले तर तुम्ही त्यांना डिफ्यूज तर करालच, आणि ऍट द सेम टाइम त्यांना सांगाल की तुम्ही आता प्रीमॅच्युअरली आलेला आहात, त्यामुळे थोड्या वेळानंतर आय विल कम बॅक टू यू इन सम मंथ्स टाइम, आय विल गेट बॅक टू यू. सो ट्रस्ट मी, यू कॅन डू दिस. त्यामुळे आता बघूया की आपली पुढची टेक्निक कोणती आहे. या पुढची जी टेक्निक आहे ना ती मला असं वाटतं की आमच्या पिढीसाठी सगळ्यात जास्त रेलेव्हंट आहे, कारण सध्या फोन, डिव्हायसेस, इंटरनेट यामुळे असंख्य माहिती अक्षरशः फिंगर टिप्सना अवेलेबल असते, आणि त्याच्याने काय होऊ शकतं की तुम्ही अति वाचन किंवा ओव्हर इन्फॉर्मेशनच्या ट्रॅपमध्ये पडू शकता. आणि दिस इज समथिंग जे माझ्या जवळच्या लोकांनी अगदी जवळून बघितलेलं आहे की आय हॅव वर्कड हार्ड टू फाइंड अ बॅलन्स फॉर दिस. कारण प्रामाणिकपणे मला असं वाटतं की काहीच माहिती नसणं सुद्धा योग्य नाही. वी नीड टू डेफिनेटली रीड अँड प्रिपेअर आवर सेल्फ की काय काय मी अपेक्षित केलं पाहिजे किंवा माझ्या बाजूने मी काय काय तयारी केली पाहिजे. बट ऍट द सेम टाइम दॅट शुड नॉट गो ओव्हरबोर्ड बियॉन्ड अ पॉइंट की तुम्ही आता दिवस रात्र त्याचंच वाचन करताय आणि नको त्या गोष्टींचं वाचन करताय. सो मच सो की जे चुकीचं होईल, जे काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात त्याचं तुम्ही वाचन करून आत्ताच त्याच्याबद्दल टेन्शन घेताय. सो ह्या 2 मधला जो गोल्डन मीन आहे तो तुम्हाला शोधून काढायचा आहे की व्हॉट इज द साइन की मी जे काही वाचन करते आहे दॅट इज टू द राईट डिरेक्शन, आणि व्हॉट कुड बी अ इंडिकेशन की आता मला थांबायची गरज आहे. सो लिमिटिंग दॅट एक्सपोजर टू इन्फॉर्मेशन इज माय नेक्स्ट पॉइंट. आणि ह्या व्हिडिओचा सगळ्यात शेवटचा मुद्दा जो मी देऊ इच्छिते, आणि अगेन समथिंग दॅट आय यूज ऑल द टाइम, इज टू कनेक्ट विथ व्हॅल्यूज अँड जॉय ॲज मच ॲज यू आर कनेक्टिंग टू फिअर
अँड अनसर्टन्टी. कारण प्रेग्नन्सी, डिलिव्हरी, त्याच्यानंतरचं बाळाचं संगोपन, बाईनी पुन्हा स्वतःची आयडेंटिटीचा एक नव्याने शोध घेणं, ऑल ऑफ दिस इज डेफिनेटली अ डिफिकल्ट थिंग. हे काही असं आपण बागेत चालण्यासारखं तरी डेफिनेटली नाहीच आहे. पण ह्याचा हा अर्थ होत नाही की या गोष्टींचा विचार करत असताना तुम्ही साईड बाय साईड आनंद, प्रेम आणि जॉय सुद्धा अनुभवू नाही शकत. नोबडी हॅज सेड दॅट. सो ॲज यू आर प्रिपेअरिंग फॉर ऑल ऑफ दिस, विसरू नका टू ऑल्सो कनेक्ट विथ युअर सेल्फ, टू कनेक्ट विथ युअर बेबी. त्या बाळाबरोबर गप्पा मारणं, त्या बाळासाठी काहीतरी करणं, किंवा नुसती ही जाणीव मनात ठेवणं की माय बॉडी इज डुईंग समथिंग सो अमेझिंग राईट नाव. दिस इज समथिंग दॅट ओनली विमेन कॅन डू. आणि माझं शरीर आता हे मला करण्याची परमिशन देत आहे, ते मला मदत करत आहे. ह्या पॉझिटिव्ह वेनी सुद्धा जर आपण त्याकडे पाहिलं तर टेन्शन कमी होतं असं मी नाही म्हणणार, पण त्या टेन्शनला एक कुठेतरी स्थैर्य मिळतं, एक कुशनिंग इफेक्ट मिळतो की येस आय नो दॅट दिस इज देअर, बट आय नो आय कॅन गो थ्रू इट. वाय? बिकॉज ऑफ दीज थिंग्स. सो फाइंड आउट की तुमचं वैयक्तिक पॉकेट ऑफ जॉय, पॉकेट ऑफ स्ट्रेंथ काय आहे इन दिस प्रेग्नन्सी, थ्रू आउट दिस प्रोसेस. हवं ते तुमच्या पार्टनरशी सुद्धा याबद्दल तुम्ही बोलून बघा की त्यांच्या हिशोबाने त्यांना कशाचा स्ट्रेस येतो, पण मग त्यांना जॉय काय कशातून मिळतो. सो इट कॅन ऍक्च्युअली बी अ ग्रेट पार्टनर ऍक्टिव्हिटी टू ऑल्सो डू विथ युअर सिग्निफिकंट अदर. आणि विथ दॅट आज आपण आजच्या व्हिडिओचा शेवट आपण आता इथे करूया. आय होप की ह्या सगळ्या टिप्सचा आणि ट्रिक्सचा तुम्हाला कुठेतरी रेलेव्हंट वाटल्या तुम्हाला की हा, हे माझ्या बाबतीत पण असं होतं आणि मी आता हे करून बघेन. सो डू ट्राय दीज आउट. कॉमेंट सेक्शन मध्ये मला प्लीज सांगा की तुम्हाला कुठल्या टेक्निकचा उपयोग झाला, तुम्हाला काही वेगळ्या टेक्निक्स म्हणजे तुम्ही फॉलो करता का. आणि ऑफकोर्स चॅनलला पुन्हा भेट देत राहा. दिस इज अ कॉज दॅट इज व्हेरी क्लोज टू माय हार्ट. मला ज्या क्षणी माझी प्रेग्नन्सी कन्फर्म झाली त्याच क्षणी मी हे ठरवलं होतं की मला आय वॉन्ट टू यूज व्हॉट आय नो फ्रॉम माय मेंटल हेल्थ ट्रेनिंग टू हेल्प वुमेन गो थ्रू देअर प्रेग्नन्सीज अ लॉट मोर हॅपियर, अ लॉट लेस स्ट्रेस्ड अँड अ लॉट मोर विथ मीनिंग. सो आय होप की तुम्ही हा व्हिडिओ बघाल आणि परत पुढच्या व्हिडिओ साठी यालच. भेटूया. नमस्कार.